तुम्हाला सिगारेट ओढण्याची सवय असेल तर तुमच्या खिशाला कात्री लावणारी अशी ही बातमी. कारण येत्या 1 फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार आहे आणि त्यामुळे तुमच्या खिशाला देखील त्याचा ताण सहन करावा लागणार आहे. कारण सिगारेटवरती पुन्हा एकदा स्वतंत्रपणे उत्पादन शुल्क लावण्याचा निर्णय झालाय. सिगारेटची लांबी जितकी जास्त तितकीच तिची किंमत जास्त असेल. त्यामुळे सिगारेटवरती होणारा तुमचा खर्च देखील वाढू शकतो. केंद्र सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ सोबतच पान मसाले यावरच्या कर रचनेमध्ये मोठा बदल केलाय. त्यामुळे जीएसटीच्या नंतर आता पुन्हा एकदा एक्साइज ड्यूटी लागू होतीये. छोट्या सिगारेटच्या किमतीमध्ये प्रति कांडी 2 रुपयांची वाढ होऊ शकते, तर प्रीमियम सिगारेटवरती 5 रुपयांपेक्षा जास्त वाढ होऊ शकते. जर ढोबळ विचार केला तर 1000 सिगारेटची किंमत ही सर्वसाधारणपणे 2000 पासून ते 8500 पर्यंत जाऊ शकते. याआधी सरकारने दरवाढीची घोषणा केली होती, पण आता सरकारने 1 फेब्रुवारी ही तारीख देखील सांगून टाकली आहे. ही घोषणा झाल्यानंतर याचा परिणाम शेअर बाजारावरती देखील दिसून आलाय. आयटीसी आणि गॉडफ्रे फिलिप्स इंडिया सारख्या सिगारेट उत्पादक कंपन्यांना या भाववाढीचा सध्या फटका बसतोय. गॉडफ्रे फिलिप्स इंडियाच्या शेअर्समध्ये सध्या मोठी घसरण देखील झाली आहे. अगदी 11% अधिक पडझड त्यांच्या शेअर्समध्ये दिसून आली. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून सिगारेट पीत धुरांच्या रेषा काढणं चांगलंच खर्चिक होईल इतकं नक्की.